त्यांचं कौतुकच म्हणा, केंद्रामध्ये मंत्री होते आणि भाजपने दगा दिला। त्यावेळेला मी अरविंदना फोन करून सांगितलं की अरविंद, भाजपने दगा दिलाय, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। अरविंदने एकही प्रश्न विचारला नाही, फक्त यस सर फोन ठेवला आणि जाऊन मोदींच्या तोंडावरती राजीनामा फेकून आले। दुसरे अनिल देसाई, त्यांच्याही समोर 2014ला मंत्रिपदाचं पान वाढलेलं होतं, पण त्याही वेळेला भाजपने दगाबाजी केली। समोर दिसत असलेलं मंत्रिपद नाकारून अनिल देसाई परत आले। संजय राऊतांच्या नादी कोण लागतच नाही, त्याच्यामुळे तो काय प्रश्नच नाही। पण कैलास जेव्हा 2022ला या गद्दार शिरोमणींनी पहिल्या प्रथम जेव्हा आपल्याला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये गुंतवलं, सगळ्यांना गाड्यात भरून घेऊन चालले होते गुजरातला त्यांच्या माहेरी, तेव्हा कैलासने मला फोन करून सांगितलं की साहेब, मी आम्हाला कुठे नेतात कळत नाही, पण मला जायचं नाहीये। संधी साधली, कैलासने गाडीतनं उडी मारली आणि चालत चालत किती किलोमीटर कैलासलाच माहीत। मग तिकडनं त्याला परत आणण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो, व्यवस्था केली आणि कैलास सुद्धा त्यावेळेला समोर सगळं वैभव दिसत होतं, खोक्याची राशी पडल्या होत्या, पण त्या लाथाडून कैलास परत आलेला आहे। तसंच प्रवीण स्वामी सुद्धा आपले, ही सगळी माणसं ही जीवाला जीव देणारी खरी माणसं आहेत। कारण हे भाग्यात असावं लागतं, हे लाभण्यासाठी भाग्य असायला लागतं। नुसता विकास निधी काय साठायचा विकास निधी, नुसता पैशाचा ढीग पडला पण प्रेम नाहीये। आम्हाला हरामाचा एक सुद्धा पैसा नकोय। ज्याला हरामाचा पैसा पाहिजे होता तो तिकडे गेलेला आहे, तो गद्दार झालेला आहे। पण इकडे माझ्या कष्टाचा पैसा, कष्ट करून कमावणारा पैसा कमवणारा माझा शेतकरी आणि सारासुरा शिवसैनिक बसलेला आहे। आणि मला आठवतंय, मी या गद्दाराच्याच सभेला आलो होतो। सभा तुडुंब होती, तुम्हीच सगळे लोक होतात। आणि सभा संपल्यानंतर एक साधा शेतकरी, कैलास तू होतास तेव्हा, प्रवीण स्वामी तुम्ही पण असाल, एक साधा शेतकरी एक बटवा घेऊन आला आणि मला म्हणाला की साहेब, माझ्या हस्ते एक मला निधी द्यायचा आहे। त्यालाच आता विचार करा, समोरनं पैशाचा पाऊस पडत होता, आता बाहेर पाऊस पडतोय, तसा पैशाचा पाऊस। शिवसेनेला हरवण्यासाठी यांच्याकडे माणसं नाही आहेत, पैसा अमाप आहे। जरा थांबा, नाही तर तुम्ही बोला, नाही तर मी बोलतो, जरा थांबा जरा। पैशाचा पाऊस पडत असताना एक शेतकरी त्याच्या कष्टाचे काय पैसे असतील त्याच्यामध्ये, ते पैसे त्याला देत होता। म्हणजे केवढं प्रेम होतं त्या एकेका पैशाला, यांच्या हजार कोटीची किंमत होती। शेतकऱ्याच्या कष्टाचा 1 रुपया म्हणजे गद्दारांच्या 1000 कोटीपेक्षा जास्त पैशाची किंमत त्या शेतकऱ्याच्या पैशाला आहे। आणि मग भाषण काय देत होता, माझा मोबाईल नंबर घ्या। अरे मी स्वतः नंतर फोन केला, मग मी कैलासला फोन केला, अरे मी नंबर फिरवतोय, फोनच उचलत नाहीये, करायचं काय? आणि मग त्यांचंच भाषण आहे, ओमच बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता? मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? मला असं वाटलेलं की खरंच मला अभिमान होता। जसं काल मी आज सकाळी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये सुद्धा त्यावेळेला आज संजय राऊतने त्याचंही बारसं करून टाकले, बंडूचं नाव त्यांनी ठेवलंय, काय ठेवायचं ते। तर परभणीमध्ये एका बाजूला माझा खासदार होता, एका बाजूला आमदार होता, तसंच चित्र इकडे होतं, एका बाजूला कैलास होता, दुसऱ्या बाजूला हा होता। आणि सगळ्या या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हटलं रे 2 वाघ आहेत माझे, पण मला कुठे माहिती आहे की वाघाचं कातड पांघरलेला हा लांडगा होता, हे आता मला कळतंय। आणि खरंच आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस
मी आता कैलासला सांगत होतो, एकेकांची प्रकरणं जी कानावर येत आहेत, अंगावरती काटा येतो. बापरे, आपण कोणाला पोचलो होतं. कोणतरी मला विचारेल, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होता तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं. खरंच माहिती नव्हतं. कारण हे आत्ताची जी काय प्रकरणं मला कळतायत, त्या समारांचे कुटुंब इकडे आले, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण एक एक प्रकरणं ही आधी जर कळली असती तर मी तरी याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत. हे भयानक. असा माणूस आपण पोचला कसा. आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, आणि मतदान केलं नसतं तर ही कीड वाढलीच नसती. आता कोणाकडे गेलाय. गेल्या वर्षी आपत्ती आली होती, त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंत आणि सगळे मुंबईकरांनी इकडे पूर्ण जे काही शक्य असेल, राजन विचारे आले होते, अरविंद सावंत आले होते, अनेक मुंबईकर आले होते, आणि जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं आपण केलं होतं. उद्धव ठाकरे फिरत नाहीत बोलणारे त्यावेळेला मदतीसाठी नव्हते आले. मी आलो होतो धाराशिवमध्ये तुमच्या सोबत. मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, खरडून गेलेल्या जमिनी पाहिल्या होत्या, वाहून गेलेली घरं पाहिली होती, आणि त्याच वेळेला आपण मागणी केली होती की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा. आज हे सगळे लबाड तिकडे जे बसलेत, प्रवीण स्वामी तुम्ही जे बोलत होता ते खरं आहे की पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. राज्यकारभार कोण करतच नाहीये, पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. आणि इकडे शेतकरी कोण आलेत. शेतकरी आलेत का. मग प्रामाणिकपणाने सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती. किती कटकट झाली होती का तुम्हाला. आणि आत्ताची जी काय कर्ज माफी, पहिला शब्द लक्षात घ्या, मी कर्जमुक्ती म्हणतो कारण माझा शेतकरी हा राजा आहे, अन्नदाता आहे. माफी ही गुन्हेगाराला करायची असते, अन्नदात्याला मुक्त करायचं असतं. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो काही आपल्याला जे करता येणं शक्य असेल ते आपण केलं पाहिजे. मग 2019ची कर्जमुक्ती आणि आत्ताची जी कर्जमाफी यातला फरक कैलासनीच सांगितलेला आहे विधानसभेमध्ये. ही फसवी कर्जमाफी आहे. मागे सुद्धा जेव्हा आपत्ती आली होती तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं इतिहासातली सगळ्यात मोठी मदतीचं पॅकेज मी जाहीर करतोय. किती जणांना मदत मिळाली मला सांगा. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या त्यांना 3.5 लाख रुपये, गुंठा का काय, एकर का काय, हेक्टर, 3.5 लाख रुपये, 3.5 रुपये तरी मिळाले. पीक विमा मिळाला. आता सुद्धा खतांचा पत्ता नाही. पावसाचा तर नव्हताच, पाऊस आत्ता लागतोय. मग हे असं सगळं शेतकऱ्याचं वाटोळं करणारं जे सरकार आहे, त्या सरकारला मदत करायला हा गद्दार तिकडे गेला. लाज वाटते, मला लाज वाटते. मी तुमच्याकडे त्याला उमेदवार म्हणून दिला होता. हे सगळं अंधाधुंद चाललेली आहे, फसवणुकीचा कारभार चाललेला आहे. आणि त्यांचे जे काही रील्स येत आहेत, आता विमानामध्ये बसलेत, परभणीचा गद्दार बसलेला, यवतमाळचा बसलेला, हिंगोलीचा बसलेला, हा चढायचा बाकी होता. छान चार्टर्ड फ्लाईट. कुठून आणली विमानं, कोणी दिला हा पैसा. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी पैसा नाहीये. मोदी बाबांनी सांगितलं सोने खरेदी करू नका, खासदार खरेदी करा. सोनं खरेदी करू नका, तेल कमी खा, पैसा जास्त खा. हा सगळा असा खरंच उभं घालणारा आणि चीड आणणारा कारभार बघितल्यानंतर हे वाटतं तेवढं षडयंत्र सोपं नाहीये. यांची सत्ता तिकडे आहे, 2 वर्ष झालेली आहेत, बहुमत आहे ना. मग बहुमत असल्यानंतर सुद्धा तुम्हाला का अजून उद्धव ठाकरेचा तुम्ही पक्ष पळवलात, उद्धव ठाकरेचं चिन्ह पळवलात. पण तरी देखील मी नवीन चिन्ह घेऊन तुमच्या उरावरती माझे हक्काचे 9 खासदार बसवले होते. या धाराशिवकरांनी बसवला होता. मोदींचा चेहरा मी वापरला नव्हता. मी माझ्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा वापरला होता. ही बिनबापाची पोरं ज्यांना बाप पळवावे लागतात ते दुसऱ्याचे बाप घेऊन मतं मागतायत, तरी देखील समोरून कोण निवडून आला त्यांना पैसे देऊन फोडतायत.
ही राजकारणातली बिनबापाची अवलाद आहे, ही गद्दाराची कीड आहे. ही कीड आता आपल्याला गाडावी लागेल. हा महाराष्ट्र धर्म आहे. ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये झालेली गद्दारी आहे. जी मगाशी तुम्ही मला तलवार दिली, भवानी तलवार, अरे त्याच तलवारीने मोगलांची टक्कर देणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होते. मग तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी विचार केला असता, मोगलांची ताकद एवढी आहे की माझ्याकडे निधी नाहीये, गेले असते शिवाजी महाराज तर आपण राहिलो असतो आज जिवंत. विचार करा जरा, काय असेल तेव्हा निधी. मोगलांची प्रचंड फौज होती, हत्ती होते माजवलेले, घोडदळ होता, तोफदळ होता, घोडेस्वार होते, शस्त्रास्त्र होती, पैसा अडका, सगळं काही होतं. आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वाभिमान, स्वराज्य पाहिजे, मी गुलामगिरी करणार नाही, म्हणून आपलं दैवत उभं राहिलं. म्हणून आपण त्यांना देव मानतो. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्या मोगलांच्या समोर, औरंगजेबासमोर उभे राहिले होते. आणि त्यांनी त्यांच्या नाकावर टिचून राज्याभिषेक करून आपला मराठ्यांचा छत्रपती तो राजा झाला होता. म्हणून ते आमचं दैवत आहे. पण तेव्हा जर का तलवार टाकली असती, हत्यार टाकली असती, विकास निधीसाठी मी औरंगजेबाकडे जातो आहे, हे जरा खाली बसा ना, थोडा आता जरा खाली बसा ना, जरा खाली बसा. तर आज आपण जिवंतच राहिलो नसतो. मग आता जो काय विकास निधीचा आहे आणि जो काय रट्टा लावलेला आहे, हा विकास निधी तुमच्यासाठी नाही, हा विकास निधी स्वार्थासाठी आहे. आणि जे संजय राऊत बोलले, ही अशी रोज माझ्याकडे प्रकरण येत आहेत. कारखान्यामध्ये घोटाळा, पवनचक्कीमध्ये घोटाळा, बाकीची लफडी, बाकीचे काय कुलंगडी आहेतच. बोलायचं म्हटलं तर त्याच्यावरती एक वेगळी सभा घ्यावी लागेल. आणि तरीच मला एक गोष्ट आता आठवली की जेव्हा आपण खासदारांची बैठक घेतली होती, तेव्हा एक काही खासदारांनी कारणं दिली होती. यवतमाळचा खासदार बोलला, माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे. म्हटलं नका येऊ. हे पलीकडचा गद्दार म्हणाला हिंगोलीचा, माझा पोरगा निवडणूक लढतोय, नका येऊ. हा इथला बोलला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे पुण्याला, म्हटलं नका येऊ. एक शिर्डीचे आहेत, त्यांची पत्नी आजारी होती, नका येऊ. पण जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले, तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम, तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, मी काय, माझं काय बरोबर आहे सगळं. पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली, याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं. आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे. मी माणसं जपणारा माणूस आहे. खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात, खासदार तर 550 होतातच. पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे. पण आता हे सगळं कळल्यानंतर कळतं की अरे हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहेत. काय करायचं, काय करायचं, काय शेवटी एक व्रत घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमी भाव मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे. आणि कैलास, तुम्ही जे काय आंदोलन घेताय, शेतकऱ्यांसाठी आंदोलन घेताय, एक तर मी येईन, नाही तर आदित्य आलं ते शिवाय राहणार नाही. जो शेतकऱ्याचा लढा असेल त्याच्यामध्ये आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. कालच्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये सुद्धा काही शेतकरी आले. शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय, आमच्या शेतीची संपूर्ण वाट लावून जातोय. शेतीची वाट लावणारच, कारण भाजपला आता कॉन्ट्रॅक्टर जीव फार मोलाचे झालेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे मला याही गोष्टीची लाज वाटते की ज्या भाजपचे अख्ख्या देशात फक्त 2 खासदार होते, त्या भाजपला आपण बोट धरून महाराष्ट्रामध्ये मोठा केला.
आणि बाबरीचा जो काही लढा उभारला होता त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सगळं जे काही पाडण्याचं काम होतं, भाजपवाले म्हणाले होते की आम्ही नाही केले हे काम, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्या शिवसैनिकांचा मला गर्व आहे. पण आता लक्षात येते जे भाजपवाले बेंबीच्या देठापासून बोंबलत होते की मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, आता गेल्या 4 दिवसात त्याही बातम्या येत आहेत की त्या मंदिराची लूट चाललेली आहे. आले ना बातमी? जसं इकडे कधी कधी तुळजाभवानीची दानपेटीमध्ये लूट अशी बातमी येते, तसं राम मंदिराची लूट चालले. चांदीच्या विटा गायब झाल्यात, दिलेल्या लोकांनी दान ते गायब झालेलं आहे. काय काय नव्हतं केलं आपण. स्वतः शिवसेना प्रमुख सर्वत्र फिरले होते. ए बाबा त्याला काय लागलंय का बाजूला बघा, घेऊन जा त्याला. स्वतः शिवसेना प्रमुख सगळीकडे फिरले होते, शिलापूजन केलं होतं, शिवसैनिक तिकडे गेले होते आणि एक वातावरण पूर्ण भारावून टाकणारं वातावरण देशामध्ये झालं. हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या हिंदुत्वाच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन भाजपवाले तिकडे सत्तेवरती आले आणि राम मंदिर बांधलं गेलं. राम मंदिर बांधल्यानंतर आता जी लूट चाललेली आहे, ही लूट बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता नवीन बीजेपी निर्माण झालेली आहे. आधीचं नाव होतं त्यांचं भारतीय जनता पक्ष. ज्या बाबराने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मस्जिद बांधली होती, आता हे ते राम मंदिर लुटतायत. म्हणजे बीजेपी म्हणजे बाबर जनता पार्टी झालेली आहे. आता बाबर जनता पार्टी ही सगळी फसवणूक चालली. म्हणून लक्षात घ्या तुम्ही आपण कशाला सामोरे जातोय. आहे या गद्दाराची हिंमत आहे उद्या लोकसभेत गेल्यानंतर राम मंदिर लुटणाऱ्यांना शिक्षा का दिली जात नाही हे विचारण्याचं धाडस हा गद्दार करू शकणार आहे का? जे धाडस आपले शिवसेनेचे खासदार करतील हे धाडस ह्या 6 पैकी एका तरी गद्दाराच्या अंगामध्ये आहे. बाकीच्या भाजपवाल्यांचं तर सोडूनच द्या. मी सकाळी सांगितलं तेच परत सांगतोय की ही शिवसेना का फोडतायत? कारण त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचा आहे, त्यांना मराठी माणसाची अस्मिता संपवायची. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवलेला आहे, देशप्रेम भिनवलेलं आहे, ते यांना पुसून टाकायचे. आणि सगळं काही जे आहे होतं ते तर नेलंच, पण राहिलंय ते सुद्धा यांना गुजरातला न्यायचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा सुद्धा आपला एक प्रचाराचा मुद्दा होता. गेल्या 10 वर्षामध्ये इकडे धाराशिवमध्ये किती कारखाने आले? एक तरी कंपनी आले? सगळं काही गुजरात गुजरात गुजरात, सगळे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गुजरातला. मला तर कानावर आला नाशिकचा कुंभमेळा होतोय, त्या कुंभमेळ्याची कॉन्ट्रॅक्ट सुद्धा गुजराती लोकांनी देऊन टाकलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा स्वाभिमानी शिल्लक ठेवायचं नाही. आणि हा स्वाभिमान केव्हा संपेल? जेव्हा शिवसेना संपेल, जेव्हा ठाकरे संपेल, तेव्हा त्यांना इकडे मुक्तद्वार मिळेल. म्हणून ते एवढं करून सुद्धा ठाकरे संपत का नाही त्याच्यासाठी ही फोडाफोडी चाललेली आहे. ठाकरे का नाही संपत? कारण ठाकरे संपू शकत नाही. ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट. आणि त्यांच्या हृदयामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठाकरे तुमच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी महाराष्ट्रातनं कोणाच्या देशातनं कोणाच्या मनातनं तुम्ही संपू शकत नाही. आम्ही तुमच्याबरोबर जोडले गेलेले माणसं आहोत, तुमच्याबरोबर जोडले गेलेत. म्हणून तर इतके वर्ष होऊन एवढी फोडाफोडी करून सुद्धा का परत शिवसेना संपवायला लागते? 40 आमदार फोडले, शिवसेना संपली. 9 खासदार आले, परत त्यातले 6 फोडले, शिवसेना संपली. मग हे काय समोर हे दिसते ते काय? ही खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना आमदार खासदारांच्या संख्येमध्ये मोजता येत नाही. ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि हृदयामध्ये घर करून बसलेली आहे. नुसती मन की बात म्हणून नाही चालत, दिल की बात करावी लागते. दिल की, हृदयात जागा कमवावी लागते. आणि आता सुद्धा हे जे लटकणार आहेत, कारण 2 दिवसापूर्वी आपले 2 खासदार जाऊन ओम बिर्लांना जाऊन भेटून आलेले आहेत. त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवले, म्हणाले नाही माझ्याकडे आहे. मग त्याच्यामधला तो नियम दाखवलेला आहे. आता ते जे काय म्हणतायत 6 झाले, 9 पैकी 6 म्हणजे 2/3 झाले. आणि माझ्या कानावर जे आलं की यांचं कधीच ठरलं होतं
फक्त हा इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं 5 झालेत, 6 होईपर्यंत तुतड होत नाही म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला. भाव वाढवून घेतला, पण 2/3 गेले तरी काही होत नाही, फुटू शकत नाहीत. कारण कायद्यामध्ये जे लिहिले, घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे की 2/3 संख्येने जरी इकडनं तिकडे गेले तरी ते पक्षांतर करू शकत नाही, पक्षात विलीन होऊ शकत नाहीत. पक्षात विलीन होण्याचा निर्णय हा पक्षाने घ्यावा लागतो आणि त्याला 2/3 पाठिंबा द्यावा लागतो. आता बघूया ओम बिर्ला काय करतायत. घटनातज्ञ तिकडे बसलेत, पण लोकसभेच्या वेळेला जे आम्ही सांगत होतो आणि म्हणून तुम्ही ऐकून आपला हक्काचा खासदार निवडून दिला, यांना 2/3 बहुमत पाहिजे, अब की बार 400 पार, कारण यांना घटना पायदळी तुडवायची होती. आता सुद्धा 2/3 बहुमत करून काही घटनेमध्ये बदल करता येतात का ते त्यांना पाहिजे, म्हणून 2/3 बहुमत पाहिजे. मग उद्धव ठाकरेंना पक्ष जपता आला नाही, ममता बॅनर्जीचा पक्ष कसा फुटला, अरविंद केजरीवालांचा कसा फुटला, का आम्ही सगळे घरात बसलो होतो. ममता बॅनर्जी तर रस्त्यावरती उतरून लढत होत्या, पण एका महिलेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यानुसार मतं मिळवली. पण एक वाघीण ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरल्यानंतर 2.5 लाखापेक्षा जास्त फौज, सीमा सुरक्षा दल त्या बंगालमध्ये घुसवून यांना निवडणूक जिंकावी लागली. हे यांचं शौर्य. तुम्ही बंगालमध्ये निवडणूक जिंकायला म्हणून सैन्याचा वापर करताय. मणिपूर जळत्या, त्या मणिपूरमध्ये कोणी जात नाही, मणिपूरमध्ये सैन्य जात नाहीये. 12 वर्ष होऊन गेली, पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजूनही हे पाऊल टाकायला घाबरतायत. अरे 2.5 लाख फौज तिकडे घुसवा आणि पाक व्याप्त काश्मीर आपल्यात आणा, मी तुम्हाला पहिला पाठिंबा द्यायला तयार आहे. गद्दारांची काय गरज आहे? कशाला पाहिजेत गद्दार? देशासाठी काम करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. घुसवा पाक व्याप्त काश्मीरमध्ये फौज, आणा तो पाक व्याप्त काश्मीर माझ्या भारतामध्ये, मी तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला जाहीर पाठिंबा द्यायला तयार आहे. करून दाखवा हिंमत असेल तर. पण याच्यापैकी काहीच करायचं नाहीये. फक्त कोणी काही अंगावर प्रश्न विचारला, आमचा पीक विमा कधी मिळणार, जय श्रीराम. शेतमालाला हमी भाव कधी मिळणार, जय श्रीराम. समाधानच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार, जय श्रीराम. नाही, असं हिंदुत्व नाही मान्य मला. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आम्ही सुद्धा प्रभू रामचंद्राला मानतो, जसं आई तुळजाभवानीला मानतो तसं आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो. पण आमच्या हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारं हिंदुत्व असलं पाहिजे. रामाचं जर काय जय घोष करणार असाल तर राम राज्य काय होतं त्याचे पुरावे काढा आणि राम राज्य आपल्या देशामध्ये आणून दाखवा. रामाने सुद्धा, रामाकडे काय होतं, वनवासात असताना लंका जाळली होती त्यांनी. हनुमानाने लंका जाळली तेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते. आर्थिक विकास निधी मिळत नाही, मी लंका कशी जाळू असा प्रश्न पडला असता तर लंका जाळायचे, पण राम सेतू करायला निधी मिळत नाही. मग गेले रावणाकडे. ही सगळी थोतांड बंद करा. स्वतःची पापं झाकायला तुम्ही तिकडे गेलेला आहात, गद्दारी केलेली आहे आणि स्वतःचा निधी, खाजगी निधी वाढून मिळण्यासाठी म्हणून तुम्ही गेलेला आहात. हा आमच्या सगळ्या धारावीकरांचा नाही तर धाराशिवकरांचा नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा आरोप आहे. हे आतापर्यंत भावनेचं गणित खूप झालं, भावनेचं गणित खूप झालं. हे काय त्यांनी दिले नाही का? शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केलेत. दादा, आभार व्यक्त करण्याची गरज नाही. जे कर्तव्य मला करता येणं शक्य असेल ते मी करतोय. दुर्दैवाने या गद्दाराने आपलं सरकार पाडलं नसतं तर जे मी माझ्या पहिल्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, कदाचित आणखीन एकदा मी 5व्या वर्षी सुद्धा केली असती. कारण मला जाणीव आहे, कोरोनामध्ये संपूर्ण अर्थचक्र बंद पडलेलं असताना महाराष्ट्राचं अर्थचक्र जर कोणी चालू ठेवलं असेल तर ते माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांनी चालू ठेवलेलं आहे. संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं, वर्क फ्रॉम होम. पण शेतकरी जर का वर्क फ्रॉम होम करत बसला असता तर आपण भुकेने मेलो असतो. ते मोठे उपकार तुमचे महाराष्ट्रावरती, या देशावरती आणि जगावरती आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृतज्ञता व्यक्त नका करू, आम्ही केली पाहिजे. आज हे असे असंख्य विषय. मुळामध्ये आणखीन एका गोष्टीचं मला
एक तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हे बघताना वरवर वाटलं तर शिवसेनेचे खासदार यांनी फोडलेत, पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा, ज्या गटामध्ये गेलेले आहेत, शिंदे सेनेमध्ये, मिंदे सेनेमध्ये, गुलाम सेनेत गेलेत, त्या गुलामांचं काय भवितव्य आहे का? भवितव्यच नाहीये, कारण वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. मग हे 6 खासदार भाजपामध्ये का नाही गेले? आहे प्रश्न कोणाला पडलाय? प्रश्नाचं उत्तर आहे, कारण हे भाजपातल्या अंतर्गत जी गटबाजी आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस, येत्या काही काळात कदाचित देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्याची खुर्ची सुद्धा गेली तर मला नवल नाही वाटणार. हे मोठं कटकारस्थान सुरू आहे, कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, तसं दिल्लीत सुद्धा सुरू झालंय की आता बाबा जे बसले त्यांच्यानंतर कोण, आणि मग त्यांच्यात जी काही रस्सीखेच सुरू झाले, तू का मी, तू का मी. जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा पत्ता 29 पर्यंत कट होतोय की नाही हे तुम्ही बघा. 29 साल, 3 वर्ष राहिलेत. एक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, त्यांच्या चेहऱ्यावरती मध्य प्रदेशची निवडणूक भाजपा जिंकली होती. अत्यंत लोकप्रिय माणूस, सगळेजण अरे मामा आ जाओ, मामा आ जाओ, मामा आ जाओ. मग दिल्लीतनं पण बोलवलं मामा आ जाओ, आणि मामा को डाल दिया अडगळीमध्ये. मामाचं आता नावच नाही कोण घेत, कारण का, कारण कदाचित मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले असते. एवढे शिवराज चौहान हे तिथले लोकप्रिय नेते होते. त्याच्याही आधी नितीन गडकरी, आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस, भाजपचे अध्यक्ष होते. दुसरी टर्म त्यांना मिळत होती, बरोबर त्यांच्या भानगडी काढल्या गेल्या आणि त्याने जे फेकून दिलं का, कारण परत अध्यक्ष झाला तर संघ यांना पंतप्रधानपदी बसवेल. संघाचा पाठिंबा गडकरींना होता आणि गडकरी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून गडकरींचे पंख छाटले गेले. आणि आता तेच परत देवेंद्र फडणवीसांसोबत होत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जायची स्वप्न बघतायत, पंतप्रधान पदाची कदाचित बघत असतील, पण हा माणूस जर का आला तर संघ यांना सुद्धा पाठिंबा देईल आणि पंतप्रधानपदी माझा नंबर कट होईल आणि देवेंद्र फडणवीस बसतील. म्हणून देवेंद्र फडणवीसांना इथल्या इथे संपवण्यासाठी ही गद्दारी केली जाते आणि डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांकडे खासदार देण्यापेक्षा बाजूला ठेवलेत की जेव्हा माझं नाव येईल तेव्हा ते देवेंद्र फडणवीसला पाठिंबा देणार नाहीत, मला देतील, अशी ही चाल आहे, अशी ही चाल आहे. हा महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा आघात होणार आहे. आणि एवढे आम्ही काही दूधखोडे नाही आहोत, नुसतं तुम्ही फोडत राहायचं आणि आम्ही लढत राहायचं. आम्ही तर लढूच, आम्ही नुसते लढणार नाही. आम्ही या तुम्ही जी गद्दारी करवताय आम्ही तुम्हाला संपवणार म्हणजे संपवणारच. त्याच्यामुळे मला धाराशिवच्या खासदाराची चिंता नाही आहे, आमदारकीची चिंता नाही आहे. तुम्ही आहात तोपर्यंत मी निश्चिंत आहे. मी तुमच्या भरोशावर आहे, मी तुमच्या विश्वासावरती आहे. पण शिवसेनेचे जे 6 खासदार फोडले गेलेत, ती चिंता जर का कोणाला वाटायला पाहिजे असेल तर ती देवेंद्र फडणवीसना वाटली पाहिजे. कारण गद्दाराचा गट हा भाजपच्या खासदारांपेक्षा जास्त मोठा झालेला आहे. कळलंय तुम्हाला? भाजपचे किती खासदार आहेत? 9. गद्दाराचे किती झाले आता? मग झालं ना, तुझ्यापेक्षा माझी कॉलर टाईट झाली की नाही? रात्रीचा टाईट होतो तो वेगळा भाग, पण ही जी काय कापाकापी चालले अंतर्गत भाजपामध्ये जी मारामारी चालले त्यातही फोडाफोडी झाले. तिकडे तृणमूलचे खासदार सुद्धा फोडले, भाजपात नाही घेतले, भलत्याच पक्षात दिलेले आहेत. त्रिपुरामधल्या जे त्या पक्षाचं नाव पण माहित नाही अशा पक्षात टाकून दिले. हे जे काय चाललेलं आहे हे देशासाठी घातक आहे आणि हे भाजपांतर्गत पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी चाललेली फोडाफोडी आहे. आणि म्हणूनच तुम्ही सावध राहायचंय. मी मुद्दामून तुम्हाला भेटायला आलो 2 गोष्टीसाठी. एक तर बाबांनो, खरंच माझ्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो की मी चुकीचा माणूस तुम्हाला दिला. तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून त्याला निवडून दिलात आणि आज तो गद्दार निघाला, म्हणून मी तुमची माफी मागतो. आणि दुसरा शब्द मी तुम्हाला देतो की मी त्या गद्दारावरती अवलंबून नाही, तुमचं माझं नातं थेट आहे. किती संकट येऊ द्यात, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तुमच्या सोबत आहे आणि तो तुमच्या सोबतच राहील, हे एक तुम्हाला वचन देतो आणि आपली रजा घेतो.